नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्तीच्या मिलनाचा उत्सव. पण तुम्हाला माहीत आहे का की कधीकधी देव विधीपेक्षा तुमच्या अंतर्मनातील भावाला जास्त महत्त्व देतो. आज आम्ही घेऊन आलो आहोत शिवपुराणातील एक अशी कथा जी आपल्याला सांगते की अगदी नकळत केलेली भक्तीसुद्धा आयुष्याचं सार्थक कशी करू शकते. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. कथेचे नाव आहे एका अजाणत्या भक्ताची महागाथा. वाराणसीच्या एका कोपऱ्यात सुस्वर नावाचा एक पारधी आपल्या कुटुंबासह राहायचा. सुस्वर मनाने वाईट नव्हता, पण गरिबीने त्याला गांजले होते. शिकार करणे हाच त्याचा एकमेव व्यवसाय होता. एके दिवशी नशिबाचे चक्र असे फिरले की त्याने एका क्रूर सावकाराकडून कर्ज घेतले होते आणि ते कर्ज तो वेळेत फेडू शकला नाही. सावकाराने संतापून सुस्वरला एका जुन्या शिवमंदिराच्या कोठडीत कोंडून ठेवले. योगायोगाने तो दिवस महाशिवरात्रीचा होता. भुकेलेला आणि तहानलेला सुस्वर तिथे बसून राहिला. मंदिरात भक्त येत होते, हर हर महादेवच्या घोषणा करत होते आणि शिवलीलामृत वाचत होते. सुस्वरने दिवसभर ते पवित्र शब्द ऐकले. त्याला कळत नव्हते की आज त्याचे नशीब बदलणार आहे. सायंकाळी सावकाराने त्याला सोडले आणि धमकी दिली, जर उद्या सकाळपर्यंत तू माझे कर्ज फेडले नाहीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला याचे परिणाम भोगावे लागतील. घाबरलेला सुस्वर धनुष्यबाण घेऊन जंगलात शिकारीसाठी निघाला. दिवसभर उपवास घडल्यामुळे त्याचे शरीर थकले होते, पण डोळ्यात कुटुंबाची चिंता होती. शोधता शोधता रात्र झाली. शिकार मिळेना म्हणून तो एका तलावाकाठी असलेल्या झाडावर चढून बसला. त्याला माहीत नव्हती की ते झाड बेलपत्राचे आहे आणि त्याच्या फांद्याखाली पालापाचोळ्याने झाकलेले एक प्राचीन शिवलिंग आहे. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. सुस्वरने शिकारीच्या आशेने इकडे तिकडे पाहिले. हालचाल करण्यासाठी त्याने झाडाच्या काही फांद्या तोडल्या. त्यामुळे काही बेलपत्रे नकळत खाली असलेल्या शिवलिंगावर पडली. त्याच्या अंगावरील घामाचे थेंबही शिवलिंगावर पडले. ही त्याची पहिली अजाणती पूजा ठरली. इतक्यात तिथे एक गर्भवती हरिणी पाणी पिण्यासाठी आली होती. सुस्वरने बाण उगारला. त्याला पाहून ती हरिणी घाबरली आणि चक्क माणसाच्या आवाजात बोलू लागली, हे पारध्या, थांब, मला मारून तुला काय मिळेल? मी गर्भवती आहे. माझ्या मृत्यूने माझ्या पोटातील निरागस जीवाचाही अंत होईल. मला थोडा वेळ दे. मी माझ्या पिल्लांना सुरक्षित स्थळी सोडून येते आणि स्वतःहून तुझ्याकडे परत येईल. सुस्वरला आश्चर्य वाटले. त्याने विचार केला, प्राणी असूनही हिला आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. त्याने तिला सोडून दिले. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. सुस्वर पुन्हा सावध झाला. पुन्हा हालचाल करताना काही बेलपत्रे शिवलिंगावर पडली. इतक्यात तिथे दुसरी एक हरिणी आली. ती आपल्या पतीच्या शोधात होती. सुस्वरने बाण रोखताच ती म्हणाली, व्याधा, मी माझ्या पतीचा शोध घेत आहे. मला एकदा त्यांना भेटू दे, मग मी तुझी शिकार बनायला तयार आहे. सुस्वरच्या मनात पुन्हा दया उत्पन्न झाली आणि त्याने तिलाही जाऊ दिले. तिसऱ्या प्रहारात एक धष्टपुष्ट काळवीट नरहरीण तिथे आला. आपल्या कुटुंबाला शोधत तो तलावापाठी पोहोचला होता. सुस्वरने बाण सोडणार तितक्यात तो काळवीट म्हणाला, हे व्याधा, तू माझ्या कुटुंबाला पाहिले आहेस का? जर तू त्यांना मारले असेल तर मलाही मार, कारण त्यांच्याशिवाय माझे जगणे व्यर्थ आहे. आणि जर ते जिवंत असतील तर मला त्यांना एकदा भेटू दे. मी वचन देतो की मी परत येईन. सुस्वरचे हृदय आता पूर्णपणे बदलले होते. रात्रभर महादेवाच्या शिवलिंगावर बेलपत्रे वाहिल्यामुळे आणि शिवनामाचा प्रभाव पडल्यामुळे त्याच्यातील हिंसा नष्ट झाली होती. त्याने त्या काळविटालाही जाऊ दिले. पहाट झाली होती. सूर्योदयाच्या वेळी सुस्वर झाडाखाली उतरला. तो रिकामा हाती होता, पण त्याचे मन शांत होते. त्याला वाटले, सावकार आता आपल्याला सोडणार नाही. पण इतक्यात त्याने पाहिले की ते तिन्ही हरणे आपल्या वचनाप्रमाणे सुस्वरासमोर येऊन उभी राहिली. त्यांच्यातील तो सत्यवाद आणि त्याग पाहून सुस्वरच्या डोळ्यातून पाणी आले. त्याने धनुष्य खाली टाकले आणि म्हणाला, ज्या प्राण्यांना मी आजवर केवळ मांस समजलो, त्यांच्यात इतकी माणुसकी आहे. धिक्कार असो माझ्या या जीवनाचा. त्याच क्षणी आकाशातून प्रकाश पडला आणि साक्षात महादेव तिथे प्रकट झाले. महादेव प्रसन्न होऊन म्हणाले, सुस्वर, तू नकळत महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण केलेत. तुझे हृदय आता शुद्ध झाले आहे. महादेवांनी त्याला आणि त्या मृग कुटुंबाला आशीर्वाद दिला आणि त्यांना मोक्ष प्रदान केला. तर मित्रांनो, ही होती महाशिवरात्रीची ती प्राचीन आणि बोधप्रद कथा. भक्तीसाठी कठीण विधीपेक्षा
शुद्ध मन आणि दयाभाव जास्त महत्त्वाचा असतो. अजाणतेपणी केलेल्या पूजेने जर पारध्याचे आयुष्य बदलू शकते, तर आपण मनोभावे केलेली प्रार्थना देवाला नक्कीच पावेल. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहून आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकायला आवडत असतील तर गोल्डन स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रंजक कथेसह. तोपर्यंत पाहत रहा गोल्डन स्टोरीज. धन्यवाद आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.